काही किडे काही सेकंदात मरतात. कापसावर पहा, कापूस असताना फुलपाखरू उडतं. त्याचं जर प्रोसेस लक्षात आलं, सगळं संपूर्ण लाईफ कळंबरकरला माहिती आहे 21 दिवसाचं असतं, ओन्ली 21 days. ते फुलपाखरू अंडी घालतं. ढगाले की समजायचं की फुलपाखरू आता अंडी घालणार. ते अंडी घालतं. 4 दिवसात ते अंड्यामध्ये असतं. नंतर ते फुटतं, त्याचा लार्वा होतो, बाहेर येतं. त्याचे काही दिवस असतात, 4, 5, 6 दिवस. 12-13 दिवसानंतर एक मोठी आळी होते त्याची तयार. ती आळी कुठल्याही औषधाने मरत नाही. आणि लोक त्यावेळेस मारायला जातात की ज्या वेळेस ती आळी मोठी होते. ती विशेषतः लार्वा स्टेजमध्येच मेली तर मेली, नाही तर तुम्हाला ती मारलं म्हणून समजा त्या बोंडाला. संपूर्ण आयुष्य लास्ट 21 दिवसात ती फुलपाखरू होऊन उडते. 21 दिवस. आता पहा, अंड घातलं, जन्म झाला, बालपण गेलं, तरुणपण आलं, नंतर तिनं दुसरं म्हणजे म्हातारपण आलं, लग्न झालं, म्हातारपण आलं आणि 21 दिवसात मेली ती आळी. आपल्या दृष्टीनं तिचा कार्यकाल क्षुल्लक आहे का नाही 21 दिवस म्हणजे, पण त्यांच्या दृष्टीनं बापरे 21 दिवस जगले, काही सेकंद जगले. अहो काही सेकंदात म्हातारपणही आलं, लग्नही झालं, मॅरेज डे, बर्थडे, सगळं 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 त्याच्यातच. आपलं देवाच्या दृष्टीनं आपण काही सेकंदाचे आहेत. 80-90 वर्ष एक सेकंद देखील नाही. हा फुगा फुटला जसा बुडबुडा, म्हणून म्हटलंय चैतन्याच्या पडद्यावर त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं आपण केवळ बुडबुडा आहे. 60-70 वर्ष आपल्याला वाटतं खूप 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 जगलं, काय जगलेले नाहीत. देवयुगामध्ये, सत्ययुगामध्ये माणसं 60-60 हजार वर्ष सहज जगायची. आता 60 वर्षाची मारामार. 60,000 वर्ष कुठून आयुष्य आणावं? 60 वर्षाची. त्यावेळेसच्या माणसाला सांगितलं किती वर्ष जगले? 60 म्हणजे ते म्हणते क्षुल्लक, थर्ड क्लास लोक आहेत ते. 60,000 वर्ष तप केलं म्हणे, कारण वायू तत्व प्रधान शरीर होती. आता अन्नमय शरीर आहे. अन्नम तिन्नवा शिवाय आपल्याला तर काहीच होत नाही. खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे. यांचे आयुष्य फार कमी आहेत. अन्नाशिवाय जी माणसं जास्त राहू शकत नाही, आयुष्य मर्यादा कमी झालं म्हणून समजा. 11 वाजले, आपल्याला जमत नाही, चक्कर यायली समजायचं, इंडिकेशन घंटी जरा आरोग्याची विचित्र वाजलेली आपली. आता तो विषय नको. काय म्हटलं? वारा वाहणं थांबलं. तसा चैतन्याच्या पडद्यावरचा 70-80 वर्षाचा, 100 वर्षाचा बुडबुडा आहे. बुडबुडा 1 सेकंद नाही, क्षुल्लक आहे. तुम्ही स्वतः भगवान शंभू 37,000 वर्ष एकदा गेले की आपले 37,000 वर्ष तप करत बसतात. 37,000 वर्ष. आपले तर 37 लाख वर्ष. या 37 लाख वर्ष भगवान शंभू समाधीत राहतात. आपले किती जन्म होतील? 37 लाख वर्षात आपले किती जन्म होतील? भयानक. म्हणून म्हटलंय चेतनेचा बुडबुड आहे. आपल्याला वाटतं फार जगले, बरं फार जगले. तरी कोण कोठे जन्माला आले असे काही म्हणता येईल काय? गतिशक्तीमुळे अनंत आकार दिसतात, गतीमुळे भ्रमपास होतात. गतीमुळे आकार आलेले. एकदा ती लाट उसरली, संपलं. अरे एक भूकंप झाला तरी आत जातात की सगळे. डर. पूर्वीचे गेले ना,
डायनासोर कुठे? केवढा मोठा डायनासोर होता, आज आहे? गेला काळाच्या प्रवाहात. द्वापर कालामध्ये 5000 वर्षापूर्वी 12-12 फुटाचे माणसं होते. द्रौपदी 10-12 फुटाच्या कमी नव्हती. आज पुन्हा खुजी झाली सगळे. आता थोडासा काळ चांगला येणार आहे, थोड्या उंची वाढायला लागली. पहा, पोरापोरींची 6-6 फुटापर्यंत चालली सध्या उंची. देवयुग जर आलं ना पुन्हा या देशात, नक्की उंची पुन्हा वाढेल. अनंत आकार दिसतात, गतीमुळे भ्रमभास होतात. म्हणजे भ्रमभास आहेत सगळे. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. तेच वारा वाणे थांबले आणि पाणी आपोआप स्थिर झाले. ते काय नाही झाले याचा विचार कर बरे. गतीप्रमाणे आकार विकार, स्थिरतेत निराकार अविकार स्थिती असते. गतिस्थितीप्रमाणे मनबुद्धी असते. रक्तरंगानुसार अवस्था प्रगट होतात. वायूचं स्फुरण झाल्याबरोबर गती हल्ली म्हणून लाटा दिसायला लागल्या, म्हणून चेतनेवर ते मायेचा प्रवाह आला म्हणून तुम्ही जन्मले. पण तुमचा जन्मही नाही, मृत्यू नाही. एक बुडबुडेत भ्रमभास आहेत, तुम्ही संपले. म्हणून हिंसा आणि अहिंसा करतोय मी म्हणणं हे देखील पापच झालंय. लक्षात घ्या, असा विचार या. आपण कोणीही नाही, न मारणारेत, न तारणारेत, न पाहणारेत, कोणीही नाही. किती अलिप्त राहावं लागेल या जगात. 13 देहिनोस्मिन्यता देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र नमूयती. ज्याप्रमाणे या देहात देहवान आत्म्याला बालपणा, तरुणपणा, म्हातारपणा या अवस्था होतात, तरी दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. त्याविषयी धारणादारी धैर्यवान तत्वानुभवी मोह पावत नाहीत. बाल तरुण जरा पहा, दशा येती जीव देहा, तसा मिळे नवा देह, ते ते धीरानसे मोह. ऐके शरीर तरी एक, परिवयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. प्रत्येकाचे शरीर तर एकच असते, पण वयाचे वाढीबरोबर निरळ्या 3 दशा दृष्टीस पडतात, हे प्रत्यक्ष प्रमाण तू पहा. शरीर ते जणू ज्या वेळेस आपण जन्मतो, जी कातडी, जे आपलं शरीर असतं, त्याच्यात काही बदल झालेला असतो का हो? मरेपर्यंत अवस्थेमध्ये बदल आहे, शरीरात बदल नाही. हे एकदम बालवय, नंतर थोडं वाढलं शिशु, त्याच्यानंतर बालपण, त्याच्यानंतर कुमारपण, त्याच्यानंतर प्रौढपण, तरुणपण, नंतर प्रौढ वयासारखं. अवस्था बदलायल्यात, म्हातारा. पण शरीर ते अवस्था बदलल्या जातात. 3 दशा दृष्टीस पडतात. निदान बालपण, तरुणपण, म्हातारपण एवढे 3 दशा तर आहेत. ऐके शरीर तरी एक, परिवयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. पण वयाचे वाढीबरोबर निरळ्या 3 दशा दृष्टीस पडतात, हे प्रत्यक्ष प्रमाण तू पहा. 3 अवस्था होतात ना. रडायचं काय कारण आहे? मी म्हातारा झालो म्हणून एक जण रडायला लागला, रवणारच होता. एत कुमारत्व दिसे, मग तारुणी ते भ्रंशे, परी देह चिन्ह नासे एकासवे. ह्याच देहात पहिल्यांदा बालपण दिसते, मग तारुण्य आले असता ते बालपण नाहीसे होते. तारुण एक अवस्था आली, एकाच शरीरामध्ये, एकाच जन्मामध्ये आपल्याला बालपण नष्ट झालेलं आपण पाहतो, तरुणपण आलेलं पाहतो. आज माणसं आपापल्या अवस्थेत खुश नाहीत.
बालवय स्वप्न रंगवतं, पोरं पोरी भविष्याचे. तरुण पण कधी येतं मज्जा 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 करू, म्हणजे आहे त्याच्यात खुशी नाही. तरुण पण आलं की ज्यावेळेस असा भापट पसारा येतो, ते पोरग एक जन्मतं इतकुसक, कधी मोठं होईल आणि मला यानं पाळण्यात हलविल. म्हणजे आहे त्या अवस्थेत ही बाई खुश नाहीये. का तो मोठं ज्या दिवशी होईल तू म्हातारी असतील ना, आणि म्हातारी झाल्यानंतर रोग घेऊन बसते. म्हणजे 3 अवस्था आपल्याच देहामध्ये आपल्याला पाहाव्या लागतात, की एक जन्मतं तर एक नाश होतो. तरुण पण जन्मलं तर बालपण गेलं, आणि म्हातारपण जन्मलं तर तरुण पण गेलं. आपल्याला 3ही अवस्था आपल्यामध्ये पाहायला मिळतात. यानंतर म्हातारपण आले म्हणजे तारुण्य नाहीसे होते, परंतु प्रत्येक अवस्थेबरोबर देह नाहीसा होत नाही. पण देह नाहीसा होतो का? नाही होत. देह तोच आहे. एत कुमारत्व दिसे मग तारुण्यते भ्रंशे, परी देह चिन्नासे एकासवे. तैसी चैतन्याची आठाई, ये शरीरांतरे होती जाती पायी. जड शरीरावरते जर 3 असे भाव एकाच जन्मामध्ये 60-70 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर चैतन्याच्या पडद्यावर करोडो वर्षांचे चित्र आपल्या देहात प्रगटतात. पहा कसं सायंटिफिक वाक्य आहे. पुन्हा लक्षात घ्या. एक देह किती वर्ष टिकेल? काहींचा 60, 70, 80, 90, 100 असं कल्पना करूया. 100 वर्ष टिकला. 100 वर्षात किती अवस्था गेल्या? शरीर नाही नाश पावलं, 3 अवस्था. कुमार अवस्था गेली, तरुणपण आलं, तरुण गेली, म्हातारपण आलं, 3 अवस्था गेल्या. म्हणजे शरीराला देखील 3 अवस्था गेल्या तरी शरीर कायम राहतं. तसं चैतन्य जे आहे आपल्यामधलं, आत्मा, आत्मचैतन्य, हे चैतन्य करोडो जन्मापर्यंत जिवंत राहणार आहे. तर त्याच्या अवस्थेत त्याला करोडो देह धारण करावे लागणार आहे. लक्षात घ्या. जसं आपल्या देहाला कुमारपण धारण करावं लागणार, बालपण, कुमारपण, म्हातारपण, तरुणपण, हे 3ही अवस्था घ्याव्या लागणार. तसं चैतन्याच्या देहाला, चैतन्य देहाला जड शरीराच्या हजारो करोडो जन्म घ्यावे लागणार. रडायचं काय कारण आहे? पहा, लक्षात घ्या. किती सुंदर उदाहरण आता लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे जड शरीराला 3 अवस्थेतून जावं लागतं, चैतन्याला करोडो जन्मातून जावं लागेल. करोडो शरीर धारण करावे लागतील. तैसी चैतन्याची आठाई, ये शरीरांतरे होती जाती पायी. शरीर बदलत जाणार, तो चैतन्य आपल्यामधलं बदलत जाणार. हे डच्चर झालं, फेकून देईल, दुसरा देह धारण करेल. आपल्याला वाटतं मग काय, मारायचं असेल तर मग कसंही मरू, पण डुकराचंही शरीर तो घेईल ना. कारण तुमच्या कर्मामुळे चांगले खात्यापित्या घरचे होते इकडं, आता तिकडे वाईट खावं लागेल ना. कारण चैतन्य तुमच्या कर्मावर जन्म घेईल, जन्म घेणार ते. तैसी चैतन्याची आठाई, ये शरीरांतरे होती जाती पायी. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याचप्रमाणे चित्त शक्तीच्या पटावर ही निरनिराळी शरीरे उत्पन्न होतात व नाश पावतात. असे जो अनुभवितो त्याला भ्रांतीपासून उत्पन्न होणारे दुःख भोगण्याचा प्रसंग येत नाही. टिपा. चैतन्याच्या पडद्यावर गतीमुळे जीवांच्या देहाची चलचित्र येतात जातात व चरित्रे दिसतात. रक्तमन बुद्धी अहम प्राण यामध्ये गती असेपर्यंत मोह भ्रम भुरळ असते व त्यामुळे दुःखे उत्पन्न होतात. पण चित्तशक्ती स्थितीचा अनुभव आल्यावर मोहच नसतो, तर दुःख कुठून येणार? बाप्पासाहेब साधना करत असताना साधक अवस्थेत काशीला राहिले आणि एक पत्र आलं घरून. मुलाला एक मुलगी दाखवली होती.
ही मुलगी करू का, असं त्यांनी मोदीजी महाराजाला विचारलं. मोदीजी महाराजांनी असं सांगितलं, मुलगी करू नका. तरी बाप्पासाहेबांनी आग्रह धरला, सगळ्याला पसंत यायली महाराज, करू का. म्हणे आम्हाला विचारू नका. नाही म्हणले तरी तुम्ही सांगा. करू नका, पूर्वजन्मी ती वेश्या होती. काय म्हटले, पत्रामध्ये आहे तो उल्लेख, आपल्याकडे जे पत्र आहे त्याच्यात उल्लेख आहे, पूर्वजन्मी ती वेश्या होती, संसार नीट होणार नाही. आपल्याला आपले पूर्वजन्म जर समजले ना, दुःख वाटणार नाही. पण पूर्वजन्म केव्हा समजतील, एक त्या कर्मयोगाच्या साधने समजतील, किंवा तुमच्या क्रिया प्रगट होतात त्याच्यावरनं काही जन्म तुम्हाला समजतील. पण पाहता येण्याची शक्ती आत्मसाक्षात्कारानंतर, निर्विकल्प समाधीनंतर ज्यावेळेस येईल, त्यावेळेस तुम्ही स्वतःचे हजारो जन्म पाहू शकाल. त्यावेळेस काही वाईट वाटणार नाही. अरे बापरे, इतके जन्म झाले. आणि पुढे आपल्या मनाने देह घ्यायचा आहे. हा देह फेकून द्यायचा आहे, फेकून द्यायचा, दुसरा घ्यायचा. प्रश्न कुठे आहे, आपल्या मनाने देह घ्यायचं आणि मरायचं, यमाच्या आधारावर ते जन्म घ्यायचेत, कसे घ्यायचेत एवढंच ठरवायचं या जन्मात. बस. कोणी म्हणलं मग ते मरणार, हे मरणार, मग मरण. मग मात्र करोडो जन्म पुन्हा फिरावे लागणार, करोडो जन्म. हा जन्म इतका महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. नरदेह दुर्लभ जाना, पुन्हा मिळणार नाही, पुन्हा मिळणार नाही. आजही शेकडो साधू सूर्यमंडलामध्ये तप करीत असतील की आम्हाला चांगला देह मिळावा, पण नंबर लागला नसेल, हजारो वर्ष गेली असतील. याच्या लगे यायचं म्हणलं तरी लगेच तुम्हाला येता येते, खोट आहे. पण एकदा मी म्हणलो होतो की पुरुषांच्या वीर्यामध्ये एकदा वीर्यपात झाल्यानंतर त्याच्यामधले जी बालक जीव असे पळतात ना, हे जवळपास एका पृथ्वीवर जेवढे माणसं आहेत तितके जीव पळतात, रेसमध्ये पळतात. बाईच्या शुक्राशी त्याचा संबंध येण्याकरिता हे जीव पळतात. काही अरब जीव पळतात आणि एक जिंकतो. फक्त पहा, एकच जिंकतो. दोन जिंकली तर जुळे झाले, तिळे झाले. एकच जिंकतो, बाकी सगळे नालीत मरतात. आता प्रभूंनी जन्म देण्याकरिता रेसमध्ये 5-6 म्हणजे कित्येक अरब जीव टाकून दिले एका क्षणात, बाकी सगळे मेले. एकच जन्म झाला, ज्याला आपण म्हणतो येस मी जन्मलो. केवढं कठीण आहे. मला हे भयानक ज्यावेळी सायंटिस्टचं सत्य पाहिल्यानंतर बाप रे म्हणालो, नरदेह दुर्लभ जाना. तुम्हीच का जन्मले, तुम्हीच का रेसमध्ये पहिले आले, बाकी तुमचे भावंड सगळे मेले, सगळे मेले. आणि पुन्हा बिचारे रेसमध्ये जातील, पुन्हा मरतील. म्हणजे मानवी देहाची रेस आहे, मानवी देहाची. मानव म्हणून ज्यावेळेस त्याला पळायचं आहे, त्यावेळेस या रेसमध्ये जिंकण्याकरिता हजारो वर्षे चाललेत त्यांचे. तर ज्यावेळेस तुम्ही एखादं गवत व्हाल, झाड व्हाल, दगड व्हाल, किती जन्म जातील. आणि आपल्याला आज वेळ नाही आहे, कोणालाच वेळ नाही आहे. आणि हे विज्ञान पाहिल्यानंतर मी स्वतः चक्क झालो, बाप रे, फार कठीण. देवाची कृपा आहे, आपण जिंकलोत. पण आपण गुरफटलोत या संसारात. संसार करू नका असं नाही, द्रष्ट्या भावानी करा. कारण पुन्हा जन्म आपल्या हाताने तरी यावा.
प्रभूंनी आपल्याला पुन्हा रेसमध्ये जिंकायला लावावं, एवढं तर करा. असे जो अनुभवितो त्याला भ्रांतीपासून उत्पन्न होणारे दुःख भोगण्याचा प्रसंग येतात. एकदा तुम्हाला पाहिलं की आपले करोडो जन्म झाले होते. कशा कशाचे झाले? मला माझे 6 जन्म दिसले होते कर्मयोगामध्ये. मी बाप्पासाहेबाला माझा अनुभव सांगितला. त्यावेळेस बाप्पासाहेब म्हणाले, हे तुझे जन्म होते. एक जन्म मला असा दिसला की मी पोपट होतो. जन्म आणि मृत्यू दोन्ही दिसले. एका पिंजऱ्यामध्ये बंद होतो. कोणीतरी खडा मारला, मी मेलो. एका जन्मामध्ये बाई होतो, त्याच्यात धक्का मारला कोणीतरी बैलानी काय, त्याच्यात मी मेलो. एका जन्मामध्ये बैल होतो, टक्कर झाली, त्याच्यात मेलो. एका जन्मामध्ये दक्षिण ध्रुवावर ते इतका बर्फ आणि सुंदर असा प्रकाश, बाप्पासाहेब म्हणले दक्षिण ध्रुव आहे, आणि सुंदर असं पाखरू, छोटी छोटी पाखरं होतं, त्याच्यात दिसलं. म्हणजे तिथे दक्षिण ध्रुवावर जन्म होता. तिथे मृत्यू नाही समजलं मला. आणि शेवटच्या जन्मामध्ये एक साधू होतो आणि साधना करताना पटकन खाली पडलं. म्हणजे असा देह लुडकला. बाप्पासाहेब म्हणाले, ते तुला पुण्य आलंय का? मी हे जर आपल्याला हजारो जन्म जर मी पाहू शकलो तर माणूस ह्या देहामध्ये नीटच होईल की अरे हा देह कशासाठी आलाय, आणि नंतर आपल्याला पुढे सरकता येईल. आणि काही वाटणार नाही, अरे हा देह आता सोडून द्यायचा आहे स्वेच्छेने, कारण आपल्या हातात आहे, पुढे आपल्या हातात आहे. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. तुकाराम म्हणतात, मोक्षपद आम्ही तुच्छ मानले, मला नको मोक्ष, कारण मला पुन्हा पुन्हा यायचे आहे या पृथ्वी तलावर. पुन्हा येण्याकरिता एवढं प्रचंड शक्ती असावी लागणार आहे की तुम्ही पुन्हा रेसमध्ये जिंकले पाहिजेत, आणि पूर्ण सामर्थ्य जे आपण आत्ता केले ते पुढे आलं पाहिजे. एवढं करण्याकरता तप करावं लागेल की नाही या जन्मात? नाही तर पुन्हा यातना भोगायला जा, करोडो करोडो वर्ष जा. म्हणून असे जो अनुभवितो त्याला भ्रांतीपासून उत्पन्न होणारे दुःख भोगण्याचा प्रसंग येत नाही. टिपा, चैतन्याच्या पडद्यावर गतीमुळे जीवांच्या देहाची चलचित्रे येतात जातात व चरित्रे दिसतात. रक्तमन बुद्धी अहंकार प्राण यामध्ये गती असेपर्यंत मोह भ्रम भुरळ असते व त्यामुळे दुःखे उत्पन्न होतात. आपल्याला का दुःख होतं? आपल्याला वाटतं हा जन्म फायनल आहे. मागचे काही जन्म झाले होते आणि त्या जन्माचा हा एक टप्पा आहे, आपल्या लक्षात येत नाही. आणि पुढे अनंत होणार आहेत या कर्मामुळे. हा एक छोटा टप्पा आहे, हे लक्षात येत नाही. आणि ह्या जन्मात दुःख किंवा सुख मानत बसतो. दुःख किंवा सुख. ईश्वराला आपण विसरून जातो ह्या जन्मात आणि दुःखाला आपलं मानतो. ईश्वराला आपलं मानत नाहीत, आपण दुःखाला किंवा सुखाला आपलं मानतो. पहा, लक्षात घ्या. असं होतं की नाही? दुःख आणि सुख आपले 2 पोरं आहेत. ईश्वर आपला काही संबंध नाही. दुःख दुःख देतं, सुख सुख देतं. ईश्वर काहीच देत नाही. ईश्वराचा आपला संबंध नाही, दुःख आणि सुखाचाच आपला संबंध. आणि ईश्वर हे हटकून करतं. एक आईला बाळ जर सोडत नसेल ना, ती काय करते गमतीनं? एक खुळखुळा करते, खुळखुळ खुळखुळ वाजतं. ते येडं पाहत राहतं त्या खुळखुळ्याकडे, हातात घेऊन वाजवतो, तोपर्यंत ती पळून जाते. ईश्वर असाच खुळखुळा आपल्या हातात देतो, बस वाजवत.
तो म्हणजे संसार, खुळखुळा म्हणजे संसार. बस वाजवत मूर्खा, बस वाजवत. आणि हे जर एकदा कळालं, दुःख आणि सुख हे देहाला आहेत, आत्मचैतन्याला नाही आहेत. आणि देह तर कधी पडणार आहे. आणि त्यामुळे भ्रम आहे की मला दुःख झालं किंवा सुख झालं. बिलकुल काही झालं नाही. 14 आणि 15. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापयिणो नित्या स्थांस्थितिक्षस्व भारत. यम हीन व्यथयतं ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोममृतत्वाय कल्पते. पार्था, मात्रा म्हणजे इंद्रिय, ज्ञान कर्मतंतू त्याचे स्पर्श म्हणजे विषयांशी संयोग, शीतोष्णद्वारा सुखदुःख देणारे आहेत. तसे ते उत्पत्ती विनाशयुक्त आहेत. त्यांना आरंभ शेवट आहे, म्हणजे अनित्य काही काळ राहणारे आहेत. म्हणून तू पार्था त्यांना तू सहन कर. हे पुरुषश्रेष्ठा, दुःख व सुख ही दोन्ही समान आहेत. अशा धीरधारी पुरुषाला ही व्यथा उत्पन्न करू शकत नाही. तो मोक्षाला समर्थ होतो. स्पर्श विषय शीत उष्ण सुख दुःखे देती क्षीण सहन करी तू सर्वाते. दुःख आणि सुखाला सहन करा असं म्हटलेलं नाहीये दुःख तुमचं जाईल. कुठल्याही संतांचे दुःख गेले होते खोटं आहे. सहन करी तू सर्वाते येती जाती अनित्यते. धीर पुरुष तो भला दुःख सुख समजाला. स्पर्श पीडा जास नसे मोक्षास तो पात्र असे. एतनेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळीचे अंतःकरण मनोनी भ्रमे. वासनात्मक देहाच्या उपाधीमुळे जीवात्मा इंद्रियांचा गुलाम बनतो. ती बाहेरील विषय सेवितात. मनबुद्धी अहंकाराला आपल्या तावडीत घेतात, बहिर्गतीत फिरवितात. ह्याच कारणामुळे बुद्धीत भ्रम होतो, म्हणून सत्य कळत नाही, आत्म्याचा अनुभव येत नाही. एतनेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळीचे अंतःकरण म्हणून भ्रमे. जीवात्मा इंद्रियांचा गुलाम होतो, तो बाहेरील विषयात सेवितो. जीवात्मा कोणाचा गुलाम होतो? इंद्रियांचा. बाह्य विषय सेवन करतो. अहंकाराला आपल्या तावडीत घेतात. हे विषय. सुख आणि दुःख का निर्माण होतात याची कारणं दिलीत. पहा, वैज्ञानिक कारण. जीवात्मा इंद्रियांचा गुलाम होतो. आपण का सुख दुःख भोगतो? कारण इंद्रियांचे गुलाम आहेत. का दुःख झालं? मला घर पाहिजे होतं, मिळालं नाही. का दुःख झालं? मला सुंदर बायको पाहिजे होती, ही बरोबर नाही आली. टणटण पाहिजे होती, ही टुनटुन आली. पहा, जे आपल्याला हवं होतं विषय सुख, दुःख का होतं? आम्ही इंद्रियांचे गुलाम आहेत. त्या इंद्रियांना विषय भोग पाहिजे, ते मिळाले नाही, दुःख. टीव्हीचा पिक्चर पाहू दिला नाही, दृष्टीला दुःख झालं. पाहू दिलं नाही, खाऊ दिलं नाही, जिभेचा रसना खाऊ दिलं नाही म्हणून दुःख. बंगला मिळाला नाही, कार मिळाली नाही, गाडी मिळाली नाही, नोकर मिळाला नाही, भांडेवाली आली नाही, दुःख. म्हणजे हे विषय इंद्रियांचे आपण गुलाम झालेलो आहेत. आम्हाला पाहिजेत त्या वस्तू,
म्हणून त्याग कशाला म्हटलंय? सुंदर व्याख्या मोदीजी महाराजांनी केली. कमीत कमी गरजा असणे म्हणजे त्याग. कमीत कमी गरजा असणे म्हणजे त्याग. दुःखच होत नाही. म्हणून काही काही लोकांनी लंगोटीच ठेवली आणि जैन धर्माच्या लोकांनी तर काहीच ठेवलं नाही. तरी त्यांच्या मनातून गेलं असं समजू नका. फार अवघड आहे, फार अवघड आहे. काही वर्षापूर्वी कोणतं जैन तीर्थ आहे बिहारमधलं? शिखरजी. करेक्ट. शिखरजीच्या ठिकाणी 2 साधूमध्ये फायटिंग झाली. इतकी की एक दुसऱ्यानी मर्डर करेपर्यंत गेले. मग कळालं त्यांची ती काय असते, त्याच्यामध्ये बंडल होतं नोटांचं एकाच्या ह्याच्यात, आणि वाटणीवरून भांडणं झाले. आलं. पोलिसना केसेस केल्या, पण लोकांनी पैसे देऊन त्या दाबल्या की फार बदनामी होईल. आता हे वाचलं मी परवा एका ठिकाणी, की ज्यांना आपण त्याग म्हटलं, अरे मनातून झाला पाहिजे. शरीराने केलंय, मनातून कुठं झालंय? आणि एखादा जैन साधू किंवा साध्वी त्याला जर वाटलं की हे माझं जीवन खराब आहे, मला काही मिळत नाहीये बरोबर, हे जीवन वाईट आहे, तोही त्याग नाही. त्याग म्हणून स्वतःहून करायचा नाहीये. इंद्रियांनी त्याग करणं म्हणजे वैराग्य. तुम्ही स्वतःहून त्याग करताय, तो त्याग नाहीच आहे, तो वैराग्य नाहीच. तुम्हाला आळंदीला नेऊन उपाशी ठेवलं, स्वयंपाकच केला नाही, आणि म्हणले आज दिवसभर यांनी आज काय केलं? अनशन केलं. अरे खायला दिलं नाही, खायला द्या ना, आत्ता खातो. मनाने त्याग केला पाहिजे, इंद्रियांनी त्याग केला पाहिजे. नको. उदाहरणार्थ, टेम्परेचर ज्यावेळेस 103-4 डिग्री ताप येतं, त्यावेळेस आवडीची वस्तू जरी दिली तर खाता का हो? तोंड कडू पडलंय असं आपण म्हणतो, ते वैराग्य. आवडणाऱ्या वस्तू तुम्ही द्या. खूप बीपी वाढलाय, पिक्चर चांगलं रंगायलाय, सास बी कभी बहुती, तुळशी पाहायची, पण डोळेच उघडणत. त्या सांगितलं पाहिजे पाहिजे तुळशी आता काय करते, काय तुळशी, डोळेच उघडत नाहीत. इंद्रियांनी त्याग केला. स्वतःहून इंद्रियांनी सोडणं याला खरं वैराग्य म्हणतात. आणि म्हणून योगाग्नी एवढा वाढला पाहिजे, म्हणून स्वतःहून अभ्यास करायचा आहे उपाशी राहण्याचा. पण इंद्रियांनी उपवास केव्हा करायचा आहे की इंद्रियांनी योगाग्नी एवढा वाढलेला आहे टेम्परेचर सारखा, की आता नको वाटतं खाणं, तोपर्यंत खाल्लं पाहिजे. म्हणजे आपल्याकडचा त्याग असा आहे. म्हणून जीवात्मा इंद्रियांचा गुलाम आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, आणि ते मिळत नाही म्हणून दुःख होतं. दुःखाचं काय कारण आहे? आणि एकदा तुम्ही अशी कल्पना करा, देवा तू दिलं ते खरं, मला काही नको रे बाबा, तू देशील ना ते खरं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. प्रभू तुला वाटतं ना मी असं राहू, मी राहतो, मी तयार आहे, ह्या स्थितीत राहायला तयार आहे. बस संपलं, दुःख होणार नाही. अटल बिहारी वाजपेयी पडले, 2च सीट आल्या त्यांच्या भाजपच्या, बाकी सगळे कोसळले. त्यावेळेस मनोहर मासिकचा संपादक गेला त्यांच्याकडे, महाराष्ट्रात आले होते, काही संदेश द्या. त्यांना माहिती आहे काय, त्यांनी 4 ओळी लिहिल्या. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो रहे
ये भी सही वो भी सही. काय क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में. अरे हार हो की मी जिंको, मी भयभीतही झालेलो नाही आणि मला काही वाटलंही नाही. कर्तव्य पथ पर जो रहे ये भी सही वो भी सही. पण प्रभूंनी दिलं काय नाही दिलं काय, नाही दिलं म्हणून रडू नका, दिलं म्हणून माजू नका, आहे त्याच्यात खुश व्हा. धिस इज गीता. जो गेलियाची सेन करी न पवतान चाड धरी. गेल्याचं दुःख करत नाही. हां, जो सुनिश्चिल अंतरी मेरू जैसा. मेरू पर्वतासारखा निश्चल आहे. गेलं गेलं, राख रांगोळी झाली, हरकत नाही, ईश्वरा तुझी मर्जी आहे. तू ज्या स्थितीत ठेवू इच्छितोस मी राहील. काय सुंदर ओवी आहे आता टाकलेली. जो गेलियाची सेन धरी, आठवण नाही गेल्याची. आता इतकी साधना करत होतो आणि माझा सत्यानाश ईश्वरानं केला. बोंब मारू नका. ईश्वराची इच्छा आहे तुला विषय द्यायचं नाही. इच्छा आहे त्याची. त्याच्या इच्छेच्या विरुद्ध जाणारे तुम्ही कोण? तुम्ही म्हणता ईश्वरा तुझी काही इच्छा असू द्या, माझी इच्छा आहे की असंच झालं पाहिजे. आता ईश्वरी इच्छा श्रेष्ठ की तुमच्या इच्छा श्रेष्ठ आपण ठरवायचं. जीवात्मा इंद्रियांचा गुलाम बनतो. ती बाहेरील विषय सेवितात, मनबुद्धी अहंकाराला आपल्या तावडीत घेतात, बहिर्गतीत फिरवतात. ही विषय मनाला तावडीत घेतात, बुद्धीला तावडीत घेतात आणि बहिर्गतीत फिरवतात. घर घर घर. अभ्यास पोरांचा होत नाही का? विषय टीव्हीत, खेळात, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉलिवूड, बॉलिवूड, त्याचे ते चित्र पाहायचे असतात. तिकडे सगळे इंद्रियांना ओढतात, कारण इंद्रियांचे गुलाम आहेत ते. संत म्हणजे काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोणी, इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे फकीर नाही. गो म्हणजे इंद्रिय. इंद्रियांचे आम्ही स्वामी झालेलो आहोत, मालक झालेलो, इंद्रियांच्या अधीन आहेत. पुरणपोळीचा स्वयंपाक आहे पण वाटतंय आज काही जेवण आहे. एकादशीच्या दिवशी तर हाटकून खावंसं वाटतं. आणि ज्यावेळेस खावंसं वाटतं ना, एकादशी संपली. एकादशीच संपली. फारच कठीण आहे बरं का अध्यात्म. आपण करतो त्याला अध्यात्म म्हणतोय, चूक आहे. बहिर्गतीत फिरवतो म्हणून खाल्लेलं बरं. बहिर्गतीत फिरवतात. ह्याच कारणामुळे बुद्धीत भ्रम होतो, म्हणून सत्य कळत नाही, आत्म्याचा अनुभव येत नाही. इंद्रियांचे गुलाम, विषयांचे गुलाम, आणि त्यामुळे आत्मानुभव संपतो. काय साधनेमध्ये अनुभव येत नाही. आम्ही इंद्रियांचे गुलाम आहोत, आम्ही वासनेचे गुलाम आहोत, आम्ही विषयांचे गुलाम आहोत. ते आम्हाला बांधून ठेवतात. ज्ञानेश्वरीला काय नाही आले, पिक्चरला गेलो होतो, शेक आणि शो. कशाचा गुलाम आहे? कशाचाही गुलाम. ह्याच कारणामुळे बुद्धीत भ्रम होतो, म्हणून सत्य कळत नाही, आत्म्याचा अनुभव येत नाही, आत्मानुभव नाही. इंद्रिये विषय सेविती, ते तर हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती, संगे येणे. इंद्रिय विषय ओढतात. आवडीसारखे विषय मिळाले तर हर्ष व त्यापासून सुख उत्पन्न होते. आवडीप्रमाणे मिळालं तर, आई कांद्याचे भजे कर, केले पण ते झाले 800 कांद्याचे भजे झाले की कडक दगडाने फोडावा असं.
किंवा जळाले, करपले, काय होईल? इंद्रियाला सुख. घे ना कांद्याचे पैसे, टेस्टच नाही. बायकोचे नवऱ्याचे भांडणं पहिल्यांदा सासूचे कशानं होत असतील ना, टेस्टी स्वयंपाक सुनेला येत नाही. टेस्ट काय सगळे इंद्रियांचे गुलाम असतात. कारण हिनं कधी टेस्टच स्वयंपाकच केला नाही ना, हिनं फक्त टेस्ट घेतलेली माहेरी, कधी स्वयंपाकच केला नाही. आवडी सारखे विषय मिळाले तर हसतो माणूस, हर्ष होतो व त्यापासून सुख उत्पन्न होते. आणि मनाच्या विरुद्ध घडले तर क्षोभ. भांडणं का? मग मी सांगतो तसं वागलं पाहिजे, माझ्या आवडीप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. नाही वागले, क्षोभ, मला राग येतो. बाप पोरांचे भांडणं का? बापाच्या आवडीप्रमाणे पोरगं वागत नाही, नवऱ्याच्या आवडीप्रमाणे बायको वागत नाही, बायकोच्या आवडीप्रमाणे नवरा वागत नाही. अहो, मी बाहेर जात असताना तुम्ही देखील माझ्या साडीच्या रंगाचा कलरचा ड्रेस घातला पाहिजे, मॅचिंग. विषय मिळाले तर हर्ष होते, त्यापासून सुख उत्पन्न होते. मनाच्या विरुद्ध घडली तर क्षोभ, मग शोक, त्यापासून दुःख उपजते. सुख आणि दुःख विषयांच्या उपभोगावर आणि त्याला मिळणाऱ्या सुख आणि दुःखावर आहे. मनाच्या विरुद्ध घडले तर नाही. त्या विषयांच्या निरंतर संगामुळे ते मन, बुद्धी, अहंकाराला हर्ष, शोक, दुःखात नेहमी बुडवतात. पण मन, बुद्धी, अहंकार ह्या तीन चेतनेचे वस्तू सुख आणि दुःखातच शोधत फिरतात. आपलं ज्यांना वेळ मिळत नाही असं म्हणणं आहे, ते फक्त विषयात रमणारे आहेत, रात्र आणि दिवस, आणि सुख दुःख शोधायले त्या विषयामध्ये. मजा घंटावर आली बरं का, मज्जा आली घंटावर, बस, बाकी काही नाही. सुख आणि दुःखात, सुख आणि दुःख विषयातून शोधणारे इंद्रियांचे गुलाम, त्यांना आत्मानुभव नाही आणि त्यांना शोक आणि दुःख येतो. आणि मनबुद्धी अहंकार हे शोक आणि दुःखात अखंड बुडालेले आहेत. तुम्हाला काय, आम्हाला मारायला पुरसत नाही, जा तुम्ही ज्ञानेश्वरीला, मी आपलं इथेच. आणि यांना सवय झाली आता शोक आणि दुःख बुडण्यात. आणि खरंच सांगतो, काही ना सवय झालेली, संसारात एवढे अटॅच झालेले आहेत, डिटॅच व्हायलाच चलत नाही. ते असं म्हणतात, एक जुन्या काळात नवीनही उदाहरण देतात. एका पुरामध्ये हा वाहून चालला आणि तिथे यांनी त्या घोंगडीला धरलं आणि म्हणे अस्वलाने मला धरलं. मग यांनी धरलं होतं त्या घोंगडीला. आणि मग लोकांनी सांगितलं, अहो ते अस्वल नव्हतं, तुला काहीच धरलेलं नाही आहे, तू धरलंय त्या अस्वलाला, त्या घोंगडीला. आपण संसाराला धरले, संसाराने तुम्हाला कुठं धरले? ह्या घरात कोणी नाही, एकटा आहे, मी येऊ शकत नाही, घराने धरले तुम्हाला? सांगा. सोन्याच्या वस्तू कपाटात ठेवलेल्या आहेत म्हणून मी येऊ शकत नाही, एकटीचे. कोणी चोर येतात, त्या वस्तूंनी धरलं तुम्हाला? लहान लहान पोरं इथं घरात आहेत, मी राहते, पोरांनी धरलंय तुम्हाला? संसारातली कुठलीही वस्तू तुम्हाला धरीत नाही, तुम्ही धरतात, त्याला संसार म्हणतात. तुम्ही मेले तर घर रडत येत नाही, नाही बा यांचं घरही आलतं बरं का स्मशानापर्यंत, सोडायला एक येत नाही, टीव्ही येत नाही, काय नाही, तुम्ही धरलंय त्या टीव्हीला, टीव्हीनं धरलं नाही. आपण धरतो त्याला संसार म्हणतात, आपण सोडतो त्याला वैराग्य म्हणतात. आपल्यावर आहे धरणं आणि सोडणं. जया विषयांची ठाई
एकनिष्ठता कही नाही, तेत सुख दुःख आणि काही सुखही दिसे. ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी स्थिती किंवा स्थिरता कधीच नसते, त्यापासून फार करून दुःखच उपसते व थोडे सुखही भासते. वायू तेज आप पृथ्वी या 5 भूतांचे 5 स्पर्श, शब्द स्पर्श रूप रस गंध हे आहे. ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी, ज्या विषयांची ठाई, विषय आपल्या प्रत्येक इंद्रियांचा एक विषय आहे. डोळ्यांचा विषय पाहणे, कानाचा विषय ऐकणे, कान इंद्रिय ऐकण्याचा विषय. सुंदर बासरी लावावं, काय लावलंय टॉ 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 टॉ, का? कान तृप्त झाले पाहिजेत. सुंदर बासरीचं गाणं लावा. जिभेचा चमचमीत चकझम चकझम पदार्थ पाहिजेत खायला, जिभेचा विषय म्हणजे इंद्रियांची गुलाम. पण ह्या विषयांच्या ठिकाणी स्थिरता कधीच नसते. एकनिष्ठता, स्थिरता नसते. म्हणजे स्थिर सुख देणारं त्या विषयांमध्ये कुठेच नाही. हे पहा, लग्न जमवायच्या आधी पहिल्यांदा हा पाहतो मुलगी किंवा ती पाहते, तो ती ते हे दोघं एक दुसऱ्याला पाहतात. ते म्हणजे घरचे लोक, तो ती एक दुसऱ्याला पाहतात, ते पण पाहतात म्हणजे नातेवाईक. आता हे तो ती ते पाहिल्यानंतर फोटो दाखवत फिरतो हा सगळ्याला, पहा पहा पहा, ही एंगेजमेंट होणार आहे. तुम्हाला कशी वाटते? प्रत्येक मित्राला लावून दाखवतो, तो म्हणतो सुंदर आहे, चांगली आहे, हां फार मागणी आल्या तिला, अच्छा, पण आपल्याशीच जमण्याची शक्यता आहे, ठीक आहे. आता ज्या वेळेस लग्न होतं, शान असा चालत असतं, मॉडेल सुंदर भेटलंय, मॉडेलिंगसाठी आलं होतं बरं का तिला ऑफर. अच्छा, हा असतो डबू, पण ती मॉडेल पाहिजे, मॉडेलिंग, बरं ठीक आहे. हे जे प्रेम आहे, काही दिवसानं हे डबडं होत चालतं, तिला हा आवडत नाही, झालं दुःख. विषयांच्या ठिकाणी स्थिरता नाही सुख देण्याची, किंवा ही बायको ढब्बू गोल होत चालते. लग्न होण्याच्या वेळेस हरिणी असते, हरिणीसारखे चंचल डोळे, मृगनयनी असे शब्द आहेत, गजगामिनी काय शब्द आहेत साहित्यामध्ये, मृगनयनी डोळ्यासारखे. आणि लग्न झाल्यानंतर नाही. आता तीच बायको लग्नापूर्वी काय वाटली? चंद्रमुखी, लग्न झाल्यानंतर सूर्यमुखी, आणि पोरग झाल्यानंतर ज्वालामुखी. आता तीच बायको 3 अवस्थेमध्ये वेगवेगळे रंग दिसते, कारण स्थिर नाहीये तो विषय. परमनंट सुख लग्नाच्या पहिल्या दिवशी होतं, लग्नाच्या पूर्वी होतं, ते लग्नाच्या दिवशी नाही, लग्न झाल्यानंतर पुन्हा नाही. तीच बायको सुख देऊ शकत नाही. तुझं माझं पहिल्यासारखं तुझं माझ्यावर ते प्रेम नाही, ती म्हणते तुझं तरी कुठे माझ्यावर. का ती वस्तू सुख देणारी परमनंट असू शकत नाही, हे आपण विसरतो. म्हणजे विषयामध्ये परमनंट सारखं सुख देण्याची शक्ती नाही. पहिली पुरणपोळी खाताना जो आनंद आहे, आणि पुरणपोळी आवडत असली तर ती टाकीत राहते, पाहुणे म्हणून जा ती टाकते. दुसरा तिसरं ठीक आहे, चौथ्यांदा पाचव्यांदा 5 पोळी नाही तुम्ही घ्या, माझी शपथ आहे, त्याला जी टेस्ट पहिल्या पोळी खाण्यात आली होती मज्जा, ती 5व्या पोळीत आहे का? मग पुरणपोळी तीच नाही का? बाई तीच नाही का? खाणं तेच नाही का? पण याची मजा संपली की नाही? एक कविता तुम्हाला सुंदर आवडली, आपल्या कुलकर्णीबाईंची समजा कविता आहे.
तुम्ही वन्स मोर म्हणालात. त्यांनी पुन्हा वाचून दाखवली. छान वाटली. पुन्हा ते म्हणे आता मी तुम्हाला सोडणार नाही, 25दा ऐकू आणणार. आता पहिल्यांदा तुम्ही वन्स मोर करताना जो आनंद होता, 5व्यांदा ऐकताना तो आनंद राहणार आहे का? आणि 6व्यांदा 7व्यांदा काही झोपलेले दिसतील, काही टवाळ्या करतील, काही इकडे तिकडे पाहतील. तीच वस्तू पहिल्या वेळेस ज्याने आनंद दिला, ज्या कवितेनी, नंतर दिलेला नाही. जया विषयांची आठा, म्हणजे ज्या विषयांच्या मागे आपण लागलेलो आहेत ते परमंत सुख देणारे नाहीत, उलट जास्त दुःख देणारे परिणाम. अंतिम जी बायको सुखा करता आणलेली आहे ती नंतर कळतं दुःख देत. काल एकाने म्हटलं असंच, अनेक जण म्हणतात. एक नटराज मधल्या व्याख्यानात की माहेरी लग्न होत असताना ज्यावेळेस मुलगी सासरी जाते सगळे रडतात, पण हा हसत असतो नवरा. कारण दुसऱ्या दिवसापासून नंतर यालाच रडावं लागतं. बस त्याच दिवशी हसतो तो, नंतर सारखा रडतो. जया विषयांची आठाई, एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. दुःख खूप दिसतं, सुख थोडं दिसतं. किती दिसतं या तुकाराम महाराज सांगतात. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारात दुःख किती आहे? पर्वता एवढं. आणि सुख स्मॉल स्मॉल स्मॉल. खरं म्हणजे सुख मिळतच नाही. आपण मृगजळ म्हणून मागे धावतो, नाही मिळेल हो, मिळेल मिळेल, आज नाही उद्या मिळेल असं वाटतं, मिळेल मिळेल, मिळतच नाही. आणि मिळालं असतं तुम्ही मागे पळाले असते का? पुन्हा पुन्हा पळाले असते का? आणि जर तुम्ही पळाले पुन्हा मागे तर समजायचं मिळालं नाही. आणि मागे पळताना जी दमछाक होते त्याच्यात आपण समतो, इतकी दमछाक होते. शेवटी कळतं अंतिम समयी इतके फिरलोत, इतके फिरलोत, इतके पळालोत सुख मिळण्याकरिता, सुखांची साधनं मिळण्याकरिता, विषय उपभोगाकरता. अंतिम दुःख वाट्याला आलं, आपण मरतो. सुख मिळतच नाही. टेम्पररी सुख वाटलं तर मिळत नाही. आजही खऱ्या सुखाशी आमदारही पळायलेत, अजून पळायलेत. खासदार होण्यासाठी खासदार पळतोय, मंत्री होण्यासाठी मंत्री पळतोय, पंतप्रधान होण्यासाठी पळायलेत. आपणही पळायलो संसारात. वेळ नाही म्हणतो कारण पळायलो. सुख नाही मिळणार. आणि नंतर कळतं धाय मोकलून पळायलोत. पहा प्रत्येक जण. आपले ज्या ठिकाणी इथे साधक येतात ना रेग्युलर, ते तरी निदान काही घंटे तर पळत नाहीत. घरी 2-3 घंटे चुकून कोणी साधना करत असेल ते निदान तितके तर पळत नाहीत, बाकी पळतात. तरी काही जण बसल्या बसल्या मनानेच पळतात. आता ती पुन्हा अजब गोष्ट आहे. जया विषयांची आठाई, एकनिष्ठता काही नाही, ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दांची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेष उपजती श्रवणद्वारे. शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. जर कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. आता एकेकाचं थोडं डिटेल विश्लेषण सुरू केलंय माऊलींनी. शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. शब्द म्हणजे कानाने नाही, तोंडाने जे बोलायचं आहे शब्द नाही, कानाने जो शब्द आपण ऐकतो, कानाने आवाज, त्याची व्याप्ती पहा. कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. म्हणून म्हटलंय निंदा कोणाची करू नका. निंदा जर तुम्ही केली ना, त्याच्या इतका दुश्मन कोणी नाही. त्याने जर ऐकली तुम्ही करताना, निंदा आपण जर कानाने ऐकली की आपली निंदा फलाण्याने केली तर काय होतं? द्वेष उत्पन्न होतो.
तुम्ही कोण आम्हाला बोलणारे? तुमची हिंमत कशी झाली आम्हाला अशी बोलायची? निंदा, आणि सगळ्यात कमजोरी बायांची निंदा या विषयावर. आपल्या सोडून 2 बाया भेटल्या, आपल्या सोडून इथल्या, दोन बाया भेटल्या. निंदेमध्ये जेवढा रस असतो तेवढा साधनेतही रस नसतो आणि ब्रह्मरसही नसतो. जेवणातही रस नसतो. जेवण सोडून देती. आधी सांग काय म्हणली ती सटवी. निंदा, निंदा कोणी केली, आपण निंदा रस एक फार मोठा रस आहे. आवडीचा आहे पहा. बायांच्या आवडीचा निंदा आणि पुरुषांच्याही आवडीचा निंदा हा रस आहे. बायांचा जास्त आहे. मैत्री निंदे करतच असते. तुझी सून काय म्हणाली माहितीये? घरी येऊन सांगते, नाही आत्ताच सांग. तुझ्याविषयी असं बोलू नये बरं, चांगलं नाही. ते बरं झालं मी होते, कोणाला सांगणार नाही. काय म्हणली? म्हातारी खेबडी केव्हा मरते म्हणली तुला. निंदा रस. शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. जर कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो, आपल्याला द्वेष उत्पन्न होतो. आणि स्तुती ऐकली तर संतोष होतो. वाजपेयी भाषणात म्हणाले होते मंत्री असताना अंबेजोगाईला, हम तो भाषण करते हैं और कल अखबार में देखते हैं कि हमारा फोटो छपा कि नहीं छपा. अगर अखबार में स्तुति आ गई तो मुंह हम खुश हो जाते हैं और निंदा आ गई तो मुंह लटक जाता है. प्रत्येक जण आपलं पाहतं काय लिहिलंय आपल्याविषयी, कोण काय बोललंय. स्तुती ऐकली तर संतोष होतो. म्हणजे राग होय नाद लहरी प्रतिभोवती एक सेकंदा 3.5 फेरे फिरतात व नष्ट होत नाहीत. अनुकूल राग व प्रतिकूल द्वेष उत्पन्न करीतात, इतकी त्यांची व्याप्ती आहे. बाप्पासाहेबांनी आपल्या याच्यामध्ये लिहिलंय. नाद लहरी प्रतिभोवती एका सेकंदा 3.5 फेरे फिरतात. तुम्ही जो शब्दांचा उच्चार करतात, द्वेष जरी तुम्ही फेकला, द्वेषांच्या लहरी 3.5 फेरे पृथ्वीला ताबडतोब मारतात. प्रत्येकावर नाही का ते आघात करत. मग मी माझ्या लेखात लिहिलंय आता येणारा, त्याच्यात हा प्रसंग हा नाही एक्झॅक्ट, पण असं लिहिलंय की बाजूच्यावरही आपल्या द्वेषाचा परिणाम होत असतो आणि त्याला खड्ड्यात उतरत असतो. तो बिचारा चांगला चालत असतो पण खड्ड्यात याच्या द्वेषामुळे उतरत होतो. घरात कोणी कोणाचा द्वेष करू नका, कारण त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी तर खड्डा केलाच केला, त्याच्याही साठी तुम्ही खड्डा करून ठेवलेला आहे. तो पडणार तुमच्यामुळे खड्ड्यात. आणि आपण म्हणतो पडणं पडणं पडणं, माझी इच्छा आहे त्यांनी पडावं खड्ड्यात. नाद लहरी प्रतिभोवती एक सेकंदा 3.5 फेरे फिरतात व नष्ट होत नाहीत. अनुकूल राग व प्रतिकूल द्वेष उत्पन्न करीतात, इतकी त्यांची व्याप्ती आहे. तुम्ही प्रेम केलं तर प्रेम उत्पन्न होईल दुसऱ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये जरी वाईट द्वेषाची भावना तुमच्याविषयीची असेल तरी तुम्ही जर प्रेम केलं तर त्याच्यामध्ये तुमच्याविषयीचं प्रेम निर्माण होईल. आणि तुम्ही द्वेष केला तर त्याच्याविषयी चुकून प्रेम जरी असेल तुमच्याविषयी तरी द्वेष उत्पन्न होईल. म्हणून आपणच आपले शत्रू, आपणच आपले मित्र, असा माझा लेख. कोणी तुमचा शत्रू नाही, कोणी तुमचा मित्र नाही. तुम्हीच तुमचे शत्रू. जे पेराल तेच उगवेल. विष पेराल अमृत येणार नाही. आणि आपल्याला वाटतं विषांची फळं आम्हाला का मिळत आहेत? कारण तुम्ही विष पेरलंय. भलेही पूर्वजन्मात पेरोत की ह्या जन्मात पेरोत, आपण विष पेरलेलं आहे.
देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेत द्वेष उपजती श्रवणद्वारे. तुम्ही द्वेष केला तोही द्वेष करेल, तुम्ही निंदा केली तोही निंदा करेल. म्हणून एका शब्दांच्या विषयाची व्याप्ती पहा. तुम्ही जसं पेराल, जे शब्द पेराल तसेच उगवतील. तुम्ही शिवी दिली तो तसा देईल, तुम्ही टॉन्ट मारला तो प्रति टॉन्ट देईल. आणि आपण तर टॉन्टिंगच जास्त करतो. बरे 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 तुमचं काय नंबर 2ची कमाई. अरे काही गरज आहे का त्याला सांगायची?